स्ट्रक्चर आहे बघा. व्हेन प्लस हेल्पिंग वर्ब प्लस यस प्लस व्हीएनजी प्लस ओ. बघा व्हेन इथं आलेला आहे. हेल्पिंग वर्ब कंटिन्युअस टेन्स मध्ये 3 काळ आहेत. प्रेझेंट टेन्सचे आहेत एम इज आर. पास्ट टेन्सचे आहेत वॉज वेअर आणि फ्युचर टेन्सचे आहेत शॉल विल. याच्यामध्ये बी पण ऍडिशनल असते बी, त्याच्यामुळे मी बाजूला घेतली. त्या बाकी कोणासाठी बी वापरायचं नाही, फक्त शॉल आणि विल आलं तर तिथं बी वापरायचं आहे. ठीक आहे. आता एम कोणासाठी वापरायचे तुम्हाला माहिती आहे. कोणासाठी आहे. इज कोणासाठी वापरायचे ही. आर कोणासाठी वापरायचे वॉज कोणासाठी वापरायचे वेअर कोणासाठी वापरायचे बरोबर आहे. शॉल आय वी विल उरलेल्या सगळ्यांसाठी किंवा सगळ्यांसाठी सुद्धा विल वापरू शकता. चला आता आपण वाक्य घेऊया. बघा पहिलं वाक्य मी केव्हा वाचत आहे. मी केव्हा वाचत आहे. चला पहिलं वाक्य कोण सांगता. हा सांगा. मी केव्हा वाचत आहे. When am I reading? व्हेन एम आय रीडिंग. तुम्हीच सांगा आता. मी केव्हा वाचत होतो. When was I reading? मी केव्हा वाचत असेल. When shall I be reading? शाबास. चला असेच आता एकाच जणाला 3-3 वाक्य विचारले जातील. दुसरं वाक्य बघा. आम्ही केव्हा काम करत आहेत. आम्ही केव्हा काम करत आहेत. हा चला सांगा तुम्ही. When are we working? आम्ही केव्हा काम करत होतो. When were we working? आम्ही केव्हा काम करत असू. When shall we be working? शाबास. चला पुढचं वाक्य आहे बघा. ते केव्हा क्रिकेट खेळत आहेत. ते केव्हा क्रिकेट खेळत आहेत. हा सांगा तुम्ही. When are they playing cricket? ते केव्हा क्रिकेट खेळत होते. When were they playing cricket? हा ते केव्हा क्रिकेट खेळत असतील. When will they be playing cricket? व्हेरी गुड. खूप छान. बघा त्याच्यानंतर तू केव्हा स्वयंपाक करत आहेस. हा सांगा. तू केव्हा स्वयंपाक करत आहेस. When are you cooking? तू केव्हा स्वयंपाक करत होता. When were you cooking? तू केव्हा स्वयंपाक करत असशील. When will you be cooking? शाबास. काही चुकायची गुंजाईशच नाही कारण आपण खूप वेळेस घेतलेले. चला पुढे जाऊया. तो केव्हा गाणं गात आहे. चला पाठीमाग मुलांच्या हातवर एक जाऊया आपण. तो केव्हा गाणं गात आहे सांगा. इकडे हा. When is he singing a song? तो केव्हा गाणं गात होता. When was he singing a song? तो केव्हा गाणं गात असेल. When will he be singing a song? व्हेरी गुड. याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हा ती केव्हा अभ्यास करत आहे. चला ती केव्हा अभ्यास करत आहे. हा सांग बेटा. When is she स्टडिंग. हा ती केव्हा अभ्यास करत होती. When was he studying? When was she studying? घाबरू नको. ती केव्हा अभ्यास करत असेल. Where will she be studying? शाबास. व्हेरी गुड. चला पुढे जाऊया आता आपण. ते कधी सुरू होत आहे. आता आपल्याला इथे इट वापरावं लागेल. ते कधी सुरू होत आहे. सुरू होण्यासाठी स्टार्टिंग. चला सांगा तुम्ही. ते कधी सुरू होत आहे. When is it starting? ते केव्हा सुरू. ते कधी सुरू होत होते. When was it starting? ते केव्हा सुरू होत असेल. When will it be starting? व्हेरी गुड. चला पुढे. समर्थ केव्हा झोपत आहे.
चला सांगा, समर्थ केव्हा झोपत आहे? When is Samartha sleeping? शाबास. समर्थ केव्हा झोपत होता? When was Samartha sleeping? समर्थ केव्हा झोपत असेल? When will Samartha be sleeping? एकदा जोरदार टाळ्या वाजवा. व्हेरी गुड. बघा बघा, लक्षात घ्या, या ठिकाणी खूप सोप्या पद्धतीनं आपण व्हेनचे क्वेश्चन्स केलेले आहेत, पण ते कोणत्या काळाचे? कंटिन्युअस टेन्स. त्याच्यामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस या तिन्हीचाही वापर केलेला आहे. ठीक आहे, सगळ्यांना समजले? ओके. उद्या येताना तुम्हाला 30 वाक्य सगळ्यांना याचे तयार करून आणायचे आहे. दिस इज द होमवर्क फॉर ऑल ऑफ यू. ओके. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ. इट इज ZPPS Daudgaon. Thank you for watching our video. Thank you.